राजकारण माझा मार्ग नसून आनंदात हरवून जाणारा मी नाहीये। बाकीचे जरी चतुर असेल तरी मी महाचतुर आहे असं म्हणत माझा राजकारणाशी काही संबंध नसल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर दिली आहे। ते पडले काय किंवा निवडून आले काय, आम्हाला त्या गुलालात आनंद नसल्याचं जरांगे म्हणाले। आमचा आनंद फक्त आरक्षणात आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे। त्यावर कशी प्रतिक्रिया देणार? राजकारण माझा मार्गच नाही। मी आज नवीन नाही ना म्हणत, कुठं काय म्हणतात ना त्याला, आनंदात हरवून जाणाऱ्यापैकी मी नाहीये। बाकीचे जरी चतुर असले काही जण तरी मी पण महाचतुर आहे। त्यामुळे माझा काही राजकारणाशी काही संबंधच नाही। त्यामुळे ते पडले काय निवडून आले काय, आम्हाला त्या आनंदात त्या गुलालात आनंदच नाही। आम्हाला आनंद आमच्या आरक्षणात आहे। त्यामुळे त्यांच्यात काही नाही, कोणी पडा निवडून या, आम्ही समोर नव्हतोच ना। आम्ही जर असतो म्हणलो असतो याला पाडा, मग मात्र आमची प्रतिष्ठा पणाला लागली असती किंवा माझ्या समाजाची लागली असती। आणि म्हणलोच ना कोणाला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, ज्याला पाडा त्याला पाडा, समाजाच्या खांद्यावर जबाबदारी होती। देशात देखील भाजपला आणि महायुतीला बहुमत दिसत नाही, त्यांना गाठाने आलंय। शेवटी काय असतं माहिती आहे का, किती दिवस सहन करायचं हे बी शेवटी जनता ठरवते। इथं आपण देशाचं तर बोलत पण महाराष्ट्राचं बघा तुम्ही, घेण्यान देण्याचं आम्ही गावखेड्यात एकत्र असून बी ओबीसी बांधव आमच्यात वाद लावून गेले, कामान धामाचे राजकीय स्वार्थ सत्ता हस्तगत करायसाठी। शेवटी जनतेला कळतो नाही असं नाही, शेवटी आम्हाला गावखेड्यात राहायचंय, आम्हाला सुखादुखात जायचं एकमेकाच्या, आम्हाला इथं एकमेकाच्या अडीअडचणीला उभं राहायचं। यांचं ऐकून आमचं कुठं भागत आहे असंच देशात झालेलं आहे। लोकांना आता कळायला लागलं हे काय करायला लागलं। त्यामुळं महाराष्ट्रातला तर जसं देशात झालं तसंच महाराष्ट्राचा एक विषय की लेकराच्या बाजूने सध्या यावेळेस लोक उभा राहिले। बस म्हणले यांचे लेकर मोठे करायचं बस झाला। हा आंदोलनाचा परिणाम आहे असं ते आता काय वाटतं? नाही, आता ते ज्यांनी त्यांनी ठरवायचं, पण मी माझी भूमिका स्पष्टच केली। त्यांना काय संदेश घ्यायचा त्यांनी घ्यावा सरकारने, पण आमचं स्पष्ट आहे की गोरगरीब मराठ्यांना किंमत नव्हती। त्यांचा स्वाभिमान जागा असूनही नसल्यासारखा होता। आता मराठ्यांच्या मताला किंमत आली आणि ते मला करायचं। गोरगरीब मराठ्यांना किंमत नव्हती ती आली।